प्रेज लॉर्ड. वचन वाचूया. म्हणून बंधूंनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमच्या आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणारे स्वतःचे रूपांतर होऊ द्या. प्रेज लॉर्ड. बायबल काय सांगतं? मी तुम्हाला करुणेने, जी काय आज देवाचं प्रेम आपल्यामध्ये आहे प्रियानो, आज देवामध्ये प्रत्येक व्यक्तीने जन्म घेतलेला आहे. म्हणून देवाची पण इच्छा हीच होती की एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणून त्यांनी काय केलं? आपल्यासाठी दुःख उचललं, त्रास उचलला, क्रॉस उचलला. तो क्रूस उचलून कालवरीच्या वाटेवरनं चालला. त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी सहन केली. का? त्याचं प्रेम होतं आपल्यावरती. आज जर आपल्यालाही देव कळलेला आहे, तर पौलाप्रमाणे आज आपणही एकमेकांना धाडस देणारं बनलं पाहिजे, धैर्य देणारं बनलं पाहिजे, किंवा त्यांचं सांत्वन करणारं बनलं पाहिजे, किंवा त्यांना समजवणारं बनलं पाहिजे. असं करू नको, असं केल्यावर असं होईल, त्यांना एक गायडन्स करणं. तर आज आपल्यामध्ये देवाचं प्रेम आहे. ज्याच्याकडे देवाचं प्रेम आहे तोच व्यक्ती देवाच्या लोकांविषयी कळवळा मनात आणतो. आणि ज्याच्या मनात कळवळा आहे तोच समोरच्याची चूक बघून त्याला सुधारायला जातो. तोच समोरच्याला बघून म्हणतो असं करू नको. आज जगाच्या राहटीप्रमाणे वागू नकोस. पण ज्याच्याकडे प्रेम नाहीये, ज्याच्या मनात प्रेम नाही, ज्याच्या विचारात प्रेम नाही, तो म्हणत समोरचा चाललाय ना पापात जाऊन मरत आहे ना, मरू दे, मला काय घेणं, मी आहे ना तारलेलो. हे प्रेम नाही. हे प्रेम काय आहे? जर दिसत आहे समोरचा पापात चाललाय, किंवा खड्ड्यात पडत आहे, किंवा अडखळला जाते, त्याला जायचं आणि त्याला सावरायचं. कारण आताच प्रार्थनेमध्ये आपण प्रार्थना विनंती, जो माझ्यामधल्या आहे ना, माझ्यातील कनिष्ठांमध्ये लहानातल्या लहानाला करीन, तो माझ्यासाठी करत आहे. बरोबर आहे का नाही? प्रार्थना आपण पास्टाने वचन सांगितलं. त्याचप्रमाणे प्रियानो, जर आज देव आपल्याला कळालेला आहे, देव आपल्याला माहित आहे, तसं पौलाला देव पूर्ण, देवाने पौलाचं हृदय पूर्ण बदललेलं होतं. पौलामध्ये ते प्रेम आलेलं होतं, तो विश्वास होता, आणि ती आहे ना देवाच्या लोकांविषयी ती आपुलकी होती. म्हणून पौल करुणेने एकदम आतून तुटून तो लोकांना सांगायचा. आज देवाची इच्छा हीच आहे की प्रत्येक व्यक्ती जसं मी त्यांच्यावर प्रेम करत आहे तेच प्रेम घेऊन त्यांनी इतरांवर प्रेम करावं. पण ते प्रेम आगापे प्रेम असावं, ते स्वार्थी प्रेम नसावं. मला हवंय ते प्रेम नाही करायला सांगत आहे देवा. जे माझ्या प्रेम करण्यामुळे तारण पावत आहे ते प्रेम देवबाप करायला लावत आहे. आता आज अख्खं जग प्रेमात पडलेलं आहे. पडलंय का नाही? प्रत्येक जण पडलेला आहे. मला हवंय ना, मी त्या प्रेमासाठी काही करीन, जगात उलटा पालटा करीन, पण करून दाखवीन. पण पौल आध्यात्मिक होता, म्हणून तो आध्यात्मिक विचार करायचा. पौल काय होता? आध्यात्मिक होता. म्हणून आज देव म्हणत आहे शरीराने, वचनामध्ये तेच लिहिलंय, तुझ्या हृदयाने, तुझ्या मनाने, तुझ्या शरीराने देवाला ज्या प्रकारे तुला खुश करता येईल त्या प्रकारे खुश कर. ज्या प्रकारे तुला देवाचा गौरव करता येईल त्याप्रमाणे कर. पण त्या सगळ्या गोष्टी करत असताना बायबल एक ठिकाणी असंही म्हणतं, मनुष्याला दिसावं म्हणून करू नको, तर देवाला दिसावं, आणि देव ते जे बघत आहे त्याच्याने आनंदी व्हावा, त्याच्याने प्रसन्न व्हावा म्हणून ते कर. तर प्रियानो, आज जे काय आपण करत आहोत देव म्हणत आहे परत पुन्हा एकदा प्रियानो, ज्याला ज्या प्रकारे वचन घ्यायचंय त्याने त्या प्रकारे घ्या. देव म्हणत आहे तुझी चालचलणूक बदल. आपण प्रगटीकरणामध्ये शिकतच आहोत. पास्टर नेहमी म्हणतात, मंडळीत असंच लिहिले, ज्याला कान आहे तो ऐकू, आणि ऐकून स्वतःला सुधरव. पण जो ऐकूनही सुधरायचं काम करत नाही, आज देव त्याच्यासाठी परत पुन्हा एकदा म्हणत आहे नवीन जीवितक्रम किंवा परिवर्तन शरीरात आणणं गरजेचं आहे प्रियानो. परिवर्तन जर नसेल तर मग तुम्ही किती देवामध्ये काही करा, काही फायदा नाहीये. पण परिवर्तन घेऊन
चांगलं घेऊन जो देवासमोर येतो त्याच्यावर देव प्रसन्न होतो है ना. पास्टर रविवारी म्हणाले लुळं पांगळं अर्पण देवाला नकोय है ना. लुळं पांगळं अर्पण नकोय देवाला. देवाला चांगलं अर्पण हवंय वेदीवर. देवाला चांगलं. हे मंदिर, हे शरीर आपलं मंदिर, देवाचं मंदिर आहे प्रियानो, कधी विसरू नका. हे शरीरात जरी आपण वास करत आहोत, राहत आहोत, पण हे शरीर एक प्रवासी आहे, ते एक दिवशी संपणार आहे. पण या संपलेल्या शरीरानंतर या शरीराचा जो आतमध्ये आत्मा आहे, त्या आत्म्याला कुठं जायचं आहे, कुठं न्यायचं आहे. म्हणून प्रियानो आज देव म्हणत आहे तुझ्या शरीराने तू देवाला प्रसन्न कर. तुझ्या शरीराने तू बदल है ना. शरीराने तर बदलून प्रियानो आत्म्याने खूप बदलणं गरजेचं आहे. बायबल मध्ये आपण बघतो प्रियानो है ना, जक्कय वेळाच्या नुसार मी लवकर पुढे नेत आहे. बायबल मध्ये आपण बघतो प्रियानो है ना, जक्कयाचं लूक 19:1-10 मध्ये जक्कयाच्या जीवनात ज्यावेळेस येशू आला पण नव्हता, फक्त गावात आला होता. गावात जक्कयाने काय केलं, उत्कंठा धरली. मला देवाला पाहायचा हा येशू आहे तरी कोण. त्यांनी काय केलं, ती इच्छा धरली. त्याच्या शरीराला हवा असणारं त्यांनी केलं. गुटखा होता म्हणून उंबराच्या झाडावर चढला. काय केलं, शरीराने कृती केली. देवाने ती पण पाहिली, पण त्याचं मन पण देवाने पाहिलं, त्याचा विचार देवाने पाहिलं. त्यांनी ज्या आपुलकीने देवाचा शोध केला देवाने ते पाहिलं प्रियानो. कारण जक्कय या नावाचा अर्थच आहे शुद्ध होणं. काय आहे जक्कय या नावाचा अर्थ, बोला बरं, शुद्ध, स्वच्छ. आणि हे काय नवीन करारामध्ये जक्कय आला म्हणून देवाने बोलला असं नाही, जक्कयाचा अर्थ असं नाही. यशया है ना, यशया 1:16-17 मध्ये बायबल सांगतं शुद्ध हो, स्वच्छ हो, तुझं हृदय सरळ कर, तुझं मन सरळ कर. या जगाच्या राटीप्रमाणे वागू नको. जर तू हे सगळं करायचं जरी तू बंद नाही केलं तर माझा राग तुझ्यावर येईल, मी संतापेन. देवाला संताप आणणारे होऊ नका. कारण आता पण आपण प्रार्थनेमध्ये घेतलं, स्वर्गातून वाणी झाली, त्यांच्या पापाचे भागीदार होऊ नको. तर आज आपल्याला कळलेलं आहे पाप काय आहे, आपल्याला जीवन कसं जगायचं आहे. तर प्रियानो आज पाऊलाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे. जक्कयाने देवाला पाहिलं आणि देवाची नजर जक्कयाकडे गेली. आणि जक्कय है ना, देव जक्कयाला म्हणाला, जक्कया खाली उतर. कुठून खाली उतर, झाडावरून. तुझ्या स्वभावातनं खाली उतर. तुझा स्वभाव तुला वर घेऊन जातो, घमंडी करतो. पण आज देव म्हणत आहे त्या घमंडी स्वभावातनं खाली ये, लीन हो, नम्र हो. मी तुला उंच करायला, तुझ्यात परिवर्तन करायला आलेलो आहे, तुझ्या घरात तारण देण्यासाठी आलेलो आहे. पण तुझ्या आजही तारण झालेलं नाहीये. कुठेतरी देव म्हणत आहे खाली ये, खाली ये, खाली ये. कुठे ये, तारण येईल. पण जर आज अजूनही तारण नाहीये, तारण झालेलं असताना पण तारणातनं बाहेर फिरत आहो, तारणाच्या कुंपणातनं बाहेर आहो, तर आज देव म्हणत आहे परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे. जर आज परिवर्तन नाहीये, रविवारीच ऐकलंय प्रभू प्रभू म्हणणारे भरपूर आहे देवा. मी तुझ्या नावात प्रार्थना केली ना, तुझ्या नावात भूत काढले, तुझ्या नावात मी सर्व काही केलं, उपवास धरलं, गुडघे टेकले, प्रार्थना केली. पण जर परिवर्तन नाही, त्या परिवर्तन जर नसेल, स्वभावामध्ये परिवर्तन नसेल, डोळ्यात परिवर्तन नसेल, चालण्यात परिवर्तन नसेल, तर तुझं ते अपंगार पण देवाला काही खुश करणार नाही. मग तू किती वराड, किती काय कर, काही कर, पण जो स्वभाव आहे आपला परिवर्तनाचा तो कुठून निघतो, घरातनं निघतो. कुठून निघतो. आणि जर घरात परिवर्तन झालेला व्यक्ती असेल, तो जग म्हणतं खरंच हा परिवर्तित झालेला व्यक्ती आहे. आणि ह्याच्यामध्ये देव कार्य करत आहे, ह्याच्यामध्ये येशू कार्य करत आहे. पण आज प्रियाला तसं होत नाहीये. देव म्हणतो तुला पाहून लोक तारणाकडे वळू दे. पण कधी कधी काही गोष्टी आम्ही ऐकतो, पास्टर आणि मी, काही गोष्टी घडतात आपल्या घरामध्ये अशा की आजूबाजूवाले लोक म्हणतात तुमचे पास्टर हेच शिकवतात का, तुमच्या चर्च मध्ये हेच शिकवतात का. चर्चला जाताना तुम्ही, मग तुमच्या चर्च मध्ये हेच केलं जातं का, हे शिकवतो का पास्टर. घरात भांडण कर,
घरात शिव्या दे, घरात नको त्या गोष्टी कर, आईबापाची आज्ञा मानू नको, हे पास्टर शिकवतात का प्रियानो? पास्टर नेहमी या वेदीवर एकच शिकवतात, परिवर्तन करा स्वतःमध्ये. फक्त चर्च मध्ये येऊन परिवर्तन नको, घरामधून सुरुवात करा. जो व्यक्ती घरात गुडघे टेकून स्वतःमध्ये परिवर्तन आणतो, सभामध्ये परिवर्तन आणतो, डोळ्यामध्ये पवित्र, जिभेमध्ये पवित्र परिवर्तन आणतो, तोच व्यक्ती देवासाठी योग्य ठरतो, तो झक्काई ठरतो आणि मग देव त्याला शुद्ध करतो. म्हणून प्रियानो, चर्च मध्ये येऊन धार्मिकतेने वागून फायदा नाही. येतो प्रियानो आपण, देव चर्च मध्ये येऊन आपल्याला धार्मिकच करतो, नीतिमान. या चर्च मध्ये, या झाडामध्ये, या फांदीमध्ये आज जरी आपण असो, आज देव म्हणत आहे, मी तुला पाहत आहे, तुझं हृदय मला माहित आहे. म्हणून प्रियानो, हृदय नेहमी शुद्ध करा. आणि हृदय, जक्कयाचं हृदय खूप वाईट होतं प्रियानो, खूप वाईट होतं. पण ज्यावेळेस त्याला देव भेटला, त्यांनी ते हृदय परिवर्तन केलं. आणि त्यांनी अर्ध परिवर्तन नाही केलं प्रियानो. बायबल सांगतं त्यांनी पूर्णपणे परिवर्तन केलं. आणि असं परिवर्तन केलं, तो म्हटला, जे मी मागील जीवनामध्ये केलं ते परत माझ्या पुढच्या जीवनामध्ये यायला नको. म्हणून जे काही मी लोकांचं घेतलं, जे काही लोकांसाठी वागलो, ज्या लोकांसाठी चुकीचं वागलो, त्यांना जाऊन मी क्षमा मागेन. ज्या लोकांकडनं मी जास्त घेतलं, जे मला माझं होतं कर, त्याच्यापेक्षा डबल घेतला, त्याला मी परत जाऊन देईन, है ना. आज देव त्या व्यक्तीला शोधत आहे. आज देव त्या जक्कयाला शोधत आहे, जो जक्कय परिपूर्ण, पूर्ण नीतिमान कोणी नाही. कारण बायबल सांगतं, प्रत्येकाने पाप केलेला आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. पण जर आज देव परत पुन्हा एकदा संधी देत आहे, सुधर, है ना, सुधर पापी मानवा. म्हणून आज सुधारण्याची गरज आहे. जे व्यसन करत असतील त्यांनी व्यसन करणं बंद करा, परिवर्तित जीवन जगा. जे घरात शिव्या देत असतील, शिव्या देणं बंद करा, परिवर्तित जीवन जगा. जे आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहत नसतील, त्यांनी आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा, परिवर्तित जीवन जगा. आज आपल्या घराला परिवर्तित झालेलं बघून लोक उदाहरण बनतील, आपलं घर उदाहरण बनल आजूबाजूवाल्यासाठी. म्हणून प्रियानो, आज देव म्हणत आहे, ज्या घाणीत मी तुला काढलं, त्या घाणीत परत जाऊ नको. यशया 1 है ना प्रियानो 17-18 मध्ये घरी जाऊन तुम्ही वाचा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, शुद्ध हो, स्वच्छ हो आणि परत त्या घाणीत जाऊ नको, है ना. जो परत त्या घाणीकडे जातो प्रियानो, तर त्या कुत्र्याप्रमाणे आहे, जो आपली उलटी करतो आणि उलटी परत जाऊन चाटत बसतो. म्हणून देव म्हणत आहे, आज तशा प्रकारे जीवन जगू नका. मी तुम्हाला कुत्रा नाही, तुम्हाला मांजर नाही, तुम्हाला काय नाही, मी तुम्हाला राजा आणि राजकुमारी करायला आलेलो आहे. स्वर्गाचं वेतन तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. जसं आता आपण वाचलं है ना, लोक जे चांगली लोक आहेत ते आपल्या पुत्र पौत्रांसाठी धन संपत्ती साठवून जातात. आज प्रियानो, आपला देव खूप चांगला आहे, त्याने आपल्यासाठी खूप धन संपत्ती साठवलेली आहे. फक्त आपल्यासाठी नाही, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी पण साठवून ठेवलेली आहे. पण ज्याला ती प्राप्त करता येईल त्याने ती प्राप्त करा. ते कसं प्राप्त होणार? आपलं जीवन आपण परिवर्तित करूया प्रियानो, त्या जक्कयाप्रमाणे स्वतःला करूया. हो प्रिय ते पप्पा, मी आतापर्यंत करत आलो, माझं जीवन परिवर्तित झालं नसेल, पण प्रभू येशू आज परत पुन्हा एकदा तू माझ्याशी बोललेला आहेस, मी नव्याने स्वतःला तुझ्या हातात देतो, है ना. बायबल सांगतं है ना, जुनं ते होऊन गेलेलं आहे, सर्व नवीन झालेलं आहे. म्हणून प्रियानो, जे जुनं होतं त्या जुन्यातनं देवाने आपल्याला बाहेर काढले. जुनं म्हणजे जगाच्या राहाटी, जगाच्या गोष्टी, त्या गोष्टीतनं है ना देवाने आपल्याला बाहेर काढले. आपल्या प्रत्येकाला माहिती मी कशात होतो, कशामध्ये नाही, आणि मला कोणत्या अवस्थेतनं देवाने बाहेर काढले. आणि जर मी देवाला सोडून परत त्या घाण अवस्थेत जाते, बायबल सांगतं जी पहिली तुझी है ना जागा होती त्याच्यापेक्षा जास्त वाईट आपला परिणाम होऊ शकतो प्रियानो. एक असेल पण तो एक निघल्यानंतर परत त्या एकाला जागा दिली तर 7 आत्मे येतात, 7. म्हणून प्रियानो, जी परिस्थिती पहिली, जी दुर्दशा आपली देव मिळायच्या आधी होती तशी होऊ देऊ नका परत. कारण जर परत त्या गोष्टींमध्ये वळलो तर जी पहिली दुर्दशा होती त्याच्यापेक्षा जास्त गळून निघाल, गळून हातपाय असे गळून निघतील. म्हणून प्रियानो, परिवर्तित जीवन जगूया. देवाला जे जीवन हवंय है ना, Ephesus 4:23 मध्ये बायबल सांगतं, तुमच्या आत्म्याच्या दृष्टीला नवीन करा, तुमच्या आत्म्याच्या दृष्टीला
नवीन करा। आज प्रियानो आत्म्याची दृष्टी प्राप्त करूया। देवाला म्हणूया, देवप्पा हे नेत्र जरी माझे आता नैसर्गिक आहे, पण या नेत्रांमध्ये मला आध्यात्मिक नेत्र दे। दावीद राजा म्हणतो, देवप्पा माझे नेत्र खोल, मला समजेल। आज आपणही प्रार्थना करूया प्रियानो देवाला। इफिस 4:23 वचनाप्रमाणे, देवप्पा मला आत्म्याची दृष्टी दे, मला आत्म्याचे नेत्र दे। प्रत्येक गोष्ट मी आत्म्याने बघावी, प्रत्येक गोष्ट मी आत्म्याने बघावी। आणि जो व्यक्ती आध्यात्मिकरित्या सर्व बघायला जातो, त्याला त्याच्या बाजूने सगळं चांगलंच होतं प्रियानो। म्हणून आज आध्यात्मिकरित्या आपले नेत्र आपण बदलूया। जखयाप्रमाणे आपल्या नेत्रांमध्ये तो प्रकाश घेऊया आणि फक्त प्रकाशाचे काम करूया। अंधाराचे कार्य ते बंद, ह्या नैसर्गिक डोळ्याचे आहे, पण प्रकाशाचे कार्य देवाचे आहेत, आत्म्याचे आहेत। म्हणजे अजूनही जर आपण चर्चमध्ये येऊन आत्म्याच्या नेत्राने न बघता शरीराला हव्या असणाऱ्या गोष्टींकडे बघत आहोत, तर आध्यात्मिक नेत्र अजूनही बंद आहे। आध्यात्मिक नेत्र खुललेले, मग तुम्ही किती वरडा, काही खरा काही खरा, पण देव म्हणतो जर तुझ्या आध्यात्मिक नेत्रांचा दृष्टिकोन जर अजून बदललेला नाहीये, तर तुझ्या आध्यात्मिक नेत्रांमध्ये ती आध्यात्मिकता येणं गरजेचं आहे। या नेत्रांमध्ये पहिलं परिवर्तन आणूया, या विचारांमध्ये परिवर्तन, समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम आणूया। जर दिसत आहे ना प्रियानो, तो व्यक्ती चाललेला आहे, तो नाही सुधरते, मी सुधरतो, माझ्या सुधारण्यामुळे तो व्यक्ती सुधरेल। पौल हेच सांगतो, त्यांना देवानी पण हेच शिकवलं, मी जे प्रेम करत आहे त्याच प्रेमाने तुम्ही सगळ्यांवर प्रेम करा। तर प्रियानो, आजच्या वचनाप्रमाणे आपण आपलं परिवर्तित जीवन घेऊन प्रकाश पाडणारे बनूया, ना की न परिवर्तित घेऊन जीवन जगून अंधारात अंधार पाडणारे बनूया। कारण जर परिवर्तन झालं नाही, अजूनही जगाचे त्याच गोष्टी घेऊन फिरत आहोत, तर लोक म्हणतील, बाई पहिली तू सुधर, पहिलं तुझ्या तोंडातल्या शिव्या बंद कर, है ना। तुझ्या घरात पहिला बघ किती भांडे वाजतात, मग आमच्या घरातले भांडे वाजणारे बंद करायला घे, असं होता कामा नये। कारण देवाच्या नावाला बट्टा लावणारे आपण बनावे नाही। कारण आज प्रत्येक व्यक्ती इथं बसलेला तो बाहेर हाच दृष्टिकोनाने बघितला जातो की हा व्यक्ती चर्चला जातो, देवाकडे जातो, हा, आणि चर्च मध्ये येऊन हा बदलत आहे। हेच परिवर्तन लोकांना दिसू द्या प्रियानो, ना की फक्त चर्च मध्ये परिवर्तन, घरामध्ये धर्मवर्तन, भांडण वर्तन, असं होता कामा नये। तर प्रियानो, जसं चर्च मध्ये आपण एकीने वागतो, युनिटीने वागतो, प्रेमाने वागतो, बाहेर गेलं या गेटच्या बाहेर तरी आपलं शरीर परिवर्तितच असलं पाहिजे। याच्या वचनाद्वारे देवा प्रत्येकाला आशीर्वादित करो।